श्रोते हो नमस्कार. संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे समितीच्या मातृशक्ती विभाग आणि साहित्य विधा आयोजित प्रेरणादायी व्याख्यानमालेतील आजच्या 8व्या भागामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. परंपरेनुसार आजही आपल्या व्याख्यानमालेची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत. दीप प्रज्वलन करतायत संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे समितीचे पूर्व अध्यक्ष आणि विद्यमान संरक्षक डॉक्टर विजय बेडेकर आणि त्यांच्या पत्नी मातृशक्ती विभाग प्रमुख सौभाग्यवती सुमेधाताई बेडेकर यांच्या हस्ते. सा कला या विमुक्तये या ध्येयवाक्यासहित काम करणाऱ्या आपल्या संस्कार भारतीच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण ध्येयगीताने करतो. आजची ही सुरुवात आपण ध्येयगीताने करूयात. ऐकूयात ध्येयगीत. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् प्रणवमूलं प्रगतिशीलं प्रखरराष्ट्रविवर्धकं शिवं सत्यं सुन्दरम् अभिनवं संस्करणोद्यमं साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् मधुरमञ्जुलरागभरितं हृदयतन्त्रीमन्त्रितं वादयति सङ्गीतकं वसुधैकभावनपोषकं साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् ललितरसमय लास्यलीला चण्डताण्डवगमकहेला कलितजीवन नाट्यवेदं कान्तिक्रान्तिकथा प्रमोदं साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् चतुष्षष्टिकलान्वितं परमेष्ठिना परिवर्तितं विश्वचक्रभ्रमणरूपं शाश्वतं श्रुतिसम्मतं साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्
भारते नवजीवनम्। मंडळी, आजच्या आपल्या या 8व्या पुष्पाची गुंफण करणार आहेत प्राध्यापिका नीलाताई कोरडे. त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते. प्राध्यापिका नीला अशोक कोरडे, जन्म 12 ऑक्टोबर 1944च्या, म्हणजे केवळ 77 वर्षाचं नवतरुण असं हे व्यक्तिमत्व. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रुईया महाविद्यालय माटुंगा येथे झालं. BA संस्कृत मराठी हा त्यांचा विषय होता आणि प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी ते पूर्ण केलं आहे. MA संस्कृत आणि अर्धमागधीमध्ये सुद्धा त्यांनी अभ्यास करून तिथेही प्रथम श्रेणी प्राप्त केलेली आहे. रुईया महाविद्यालयाची व मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त झालेली आहे. व्यावसायिक क्षेत्र त्यांचं पाहिलं तर रामनिरंजन झुंझुनवाला महाविद्यालय घाटकोपर येथे संस्कृत आणि अर्धमागधी या विषयांच्या अधिव्याख्यात्या, संस्कृत विभाग प्रमुख पदावरून त्या निवृत्त झालेल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर संस्कृत विभागात अभ्यागत व्याख्यात्या अर्थातच गेस्ट लेक्चरर, निवृत्तीनंतर मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत पदव्युत्तर विभागात ॲडजंट फॅकल्टी मेंबर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. मुंबई विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज इन संस्कृत, पाली अँड प्राकृत यांच्या त्या सभासद आहेत. तसेच फॅकल्टी ऑफ आर्ट्सच्याही त्या सभासद आहेत. मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाशी संलग्न असणाऱ्या जैनॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी व्याख्याता म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. JK सोमय्या भारतीय संस्कृत पीठम विद्याविहार येथे मानद प्राध्यापक म्हणूनही त्यांनी कार्य पाहिलेलं आहे. अनेक चर्चासत्रांमधून शोधनिबंध सादर केलेले आहेत. अनेक संस्थांमधून प्रासंगिक व्याख्याने, वृत्तपत्रे व नियतकालिके यामधून त्यांचं लेखन सातत्याने सुरू असतं. त्यांचं पहिलं पुस्तक कल्पसुमांची माला या ग्रंथास अनेक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले. अगदी वानगी दाखल सांगायचं झालं तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे त्यांना श्रीमती कमल तांबे पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेमार्फत त्यांना श्रीमती पुष्पलता रानडे पुरस्कार मिळाला आहे. त्यासोबतच मराठी वाङ्मय परिषदे बडोदेतर्फे अभिरुची गौरव पुरस्कार, लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले यांच्यातर्फे गुरुवर्य मासी पेंढारकर ग्रंथ पुरस्कार त्या पुस्तकाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर आज त्या ज्या विषयावर बोलणार आहेत, वृक्ष अनुबंध, हे जे पुस्तक आपण आता पाहतोय, त्या पुस्तकास राज्यस्तरीय श्री स्थानक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. नुकतंच कोरोनाच्या या महामारीमध्ये त्यांनी मठामध्ये संवाद या पुरवणीत कथा आख्यान या सदरात लेखमालिका सुरू केली आणि ती अतिशय लोकप्रिय ठरली. शब्दरुचीच्या तर्फे ग्रंथालीतर्फे शब्दरुची हा जो दिवाळी अंक प्रकाशित केला जातो, त्यामध्ये त्यांनी आता तमाल वृक्षावर अतिशय माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशा लेखाचं लेखन केले. वाचकांकडून त्याचं भरभरून कौतुक होतंय. केवळ 77 वर्षांच्या या नवतरुण व्याख्यात्यांना आपल्यासमोर व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यापूर्वी आजचा त्यांचा जो विषय आहे वृक्ष अनुबंध, म्हणजे थोडक्यात झाडाचं आणि आपलं नातं किती अतूट आहे, हे जर शांताबाई शेळके यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर शांताबाई एका ठिकाणी हे नातं प्रकट करताना किती सुंदर रचना करून जातात. ते एक झाड, त्याचे माझे नाते, वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. अशी ही वाऱ्याची झुळूक जेव्हा एकाच वेळी दोघांवरून जात असताना आपलं नातं किती दृढ आहे हे सांगण्यासाठी या सर्व पूजनीय वृक्षांची माहिती आपल्या व्याख्यानातून सादर करण्यासाठी मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते नीलाताई कोरडे यांना. आजचा आपल्या व्याख्यानाचा विषय आपले पूजनीय वृक्ष आणि त्यांचे महत्त्व हा आहे. आपली भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे. निसर्ग म्हणजे तरी काय, पंचमहाभूतांचा आविष्कार. नितराम सृजती इति निसर्ग, जो सतत सर्जनशील असतो तो निसर्ग. आपले वृक्ष हे या निसर्गाचाच एक महत्त्वाचा घटक आहेत. हे वृक्ष मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागवतात. आणि केवळ मानवाच्याच नव्हे तर मानवेतर पशु, पक्षी आणि कीटकांच्यासुद्धा गरजा वृक्षच भागवतात. आपला देह पंचमहाभूतांपासून झाल्यामुळे निसर्गाचा आविष्कार असलेल्या पंचमहाभूतांशी आपले अतूट नाते आहे. त्यामुळेच आपल्याला निसर्गाची ओढ आहे, निसर्गाविषयी प्रेम आहे आणि निसर्गाचा घटक असणाऱ्या वृक्षांविषयीही प्रेम आहे. हे वृक्ष आपले गुरुसुद्धा आहेत. कलेचं शिक्षण या वृक्षांकडून आपल्याला मिळतं. पानांच्या सळसळीतून मधुर संगीताचा अभ्यास होतो. तर झाडांचे जे हलणाऱ्या फांद्यांमुळे नृत्यकला अवगत होते. वृक्षांची
लाल कोवळी पालवी, हिरवी पाने, रंगीबेरंगी फळे चित्रकलेचं शिक्षण देतात. आणि अशा प्रकारे हे वृक्ष आपले कला शिक्षक आहेत. इतकेच नव्हे तर स्वतःच्या उदाहरणाने ते परोपकाराची शिकवणसुद्धा आपल्याला देतात. स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना छाया आणि फळे देणारे हे वृक्ष खरोखरच आपले अशा प्रकारे शिक्षक आहेत आणि व्यवहाराचे ज्ञान देणारे आहेत. या वृक्षांवरती संस्कृत साहित्यामध्ये अनेक कवींनी अतिशय प्रेम केलेलं आपल्याला दिसून येतं. हे वृक्षांशी त्यांचा भावनिक अनुबंध होता आणि त्यामुळेच वेदातच नव्हे तर वेदपूर्व कालापासून या वृक्षांचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. आपले 4 वेद, त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीचे संचित असणारे रामायण आणि महाभारत ही आर्ष म्हणजे ऋषीप्रणीत काव्ये, तसेच भास, कालिदास, भवभूती, बाणभट्ट यांच्या साहित्यातही आपल्याला या वृक्षांचे विविध वर्णने पाहावयास मिळतात. हे सर्वच वृक्ष आपल्याशी अतूट संबंध ठेवणारे असले तरी त्यातील काही वृक्ष आजही पूजनीय आहेत. विशेषतः प्राचीन काळी आपल्या पूर्वजांनी या वृक्षांचे महत्त्व जाणून त्यांना देवदेवतांचेच स्थान दिले होते. ज्याप्रमाणे देवतांचे पूजन केले जात होते त्याप्रमाणे वृक्षपूजन केले जात होते. किंबहुना विविध देवदेवतांचे वास्तव्य वृक्षांवरच आहे असे मानले जात असल्यामुळे त्यांचे संरक्षण आणि संवर्धनही केले जात होते. आता अशा प्रकारच्या काही ठळक वृक्षांची मी आज आपल्याला ओळख करून देणार आहे. यातील आपण जे आपली मंगल कार्याची सुरुवात होते ती घराला बांधण्यात येणाऱ्या तोरणामुळे, जे आंब्याच्या पानांचे असते. तसेच मंगल कलशाच्या मुखावर सुद्धा आंब्याची पाने ठेवली जातात. अशा प्रकारे हा शुभसूचक वृक्ष मी प्रथम त्याचा परिचय करून देणार आहे. संस्कृत साहित्यात आंब्याला म्हणण्यापेक्षा, आंब्याच्या फळाला म्हणण्यापेक्षा आम्रमंजरीला महत्त्व होतं, जो मदनाचा पंचमहाबाणांपैकी एक बाण मानला जात होता. या वृक्षाचे उल्लेख ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कालिदासाच्या सातही काव्यांमध्ये हा आम्रवृक्ष आलेला आहे. आम्रवृक्ष हा आपल्या पंचज्ञानेंद्रियांनाही सुखवतो. त्याच्या पालवीने, रंगीत फळांमुळे नेत्रांना आनंद होतो. मधुर चवीने रसनेंद्रियाला आनंद होतो. पानांच्या सळसळीमुळे आपले कर्णेंद्रिय तृप्त होते आणि इतकेच नव्हे तर पालवीच्या नाजूक स्पर्शाने आपलं स्पर्शेंद्रियसुद्धा तृप्त होते. असा हा वृक्ष आपला राज्यवृक्ष, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. आणि आंब्याच्या फळाला अमृतफळच म्हणतात, जे निपुत्रिकांची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करतं असे संदर्भ आपल्याला संस्कृत साहित्यात पाहावयास मिळतं. या आम्रवृक्षाचे व्यावहारिक उपयोग तर आपल्याला माहीतच आहेत की त्याच्यापासून आंब्याच्या पिकलेल्या आंब्यापासून आमरस, आंब्याच्या वड्या किंवा त्याच्या कच्च्या कैरीपासून मुरांबा, लोणचं असे विविध प्रकार होतात. चैत्रातली आंबेडाळ तर आपल्याला माहीतच आहे. इतकेच नव्हे तर आंब्याच्या कोळीच्या गरापासून सुद्धा पापड्या बनवल्या जातात. इतका हा वृक्ष उपयुक्त आहे आणि आजही आपण त्याचा अनुभव घेतो. तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की आपलं अंबरनाथ याचं मूळ नाव आम्रनाथ होते, कारण अंबरनाथचं सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे ते आमराईत होतं आणि म्हणून आमराईत ज्याचं वास्तव्य होतं तो आम्रनाथ आणि त्याचा अपभ्रंश होऊन अंबरनाथ हे नाव आलेलं आहे. आजसुद्धा कितीतरी गावांना आंब्याशी संबंधित नावं दिली जातात. आडनावांमध्ये सुद्धा आंबेकर, आंबावडेकर वगैरे अशा प्रकारचे नावं आहेत. असा हा आपला
मंगल वृक्ष आणि ज्याला आपण वृक्षराज म्हणतो, ऋतुराज वसंत आणि हा वृक्षराज आम्र यांचा संयोग म्हणजे समसमा संयोग आहे. यानंतर मी येणार आहे मात्र तर सर्वात पुरातन वृक्षाकडे, ज्याला अश्वत्था सनातनः असे कठोपनिषदामध्ये म्हटले आहे. हा वृक्ष इतका पुरातन आहे की तो वेदपूर्व काळातही आहे. मोहेंजोदारो आणि हरप्पा येथे जी सिंधू संस्कृती होती त्यामध्ये जी चित्र सापडली, विटा सापडल्या, त्यात दोन स्त्रिया या अश्वत्थाच्या रोपाचे रक्षण करताना दाखवलेल्या आहेत. यानंतर हा वृक्ष वेदांमध्ये तर आलेला आहेच आणि सर्वात महत्त्व अश्वत्थाला दिलेलं तुम्हाला दिसेल ते भगवद्गीतेमध्ये. कारण श्रीकृष्णाने जो विभूती योग सांगितलेला आहे त्याच्यात अश्वत्था सर्व वृक्षाणाम असं त्यांनी स्वतःबद्दल सांगितलेलं आहे. इतकेच नव्हे तर गीतेच्या 15व्या अध्यायातही या संसारावर अश्वत्थ वृक्षाचे रूपक केलेले आहे. असा हा पुरातन वृक्ष आणि आजही तो आपल्याला पाहावयास मिळतो. आणि इतकंच नाही तर जिथे जिथे जागा मिळेल तिथे हा वृक्ष वाढत असतो. आणि हा आपल्याला कोणता संदेश देतो तर जिजीविषेचा. जिजीविषा म्हणजे जगण्याची उत्कट तीव्र इच्छा. म्हणून प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत राहा आणि त्यातूनसुद्धा तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवत राहा असा संदेश देणारा हा अश्वत्थ वृक्ष आहे. आज मुद्दाम मला उल्लेख करावासा वाटतो. काही बातम्या अशा येतात की नैराश्याने आज निराशाग्रस्त लोक आत्महत्या करतात. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये नाही आहे. तर हा अश्वत्थ वृक्षाकडे पाहिल्यावरती तो आपला या दृष्टीने कसा गुरु आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि दुसरं म्हणजे अश्वत्थात पानांची जी सळसळ असते ती आपल्या मनाला शांती देणारी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजच्या ध्वनी प्रदूषणाच्या काळामध्ये काही ध्वनी मात्र कर्णमधुर असतात. आणि उदाहरणार्थ पक्ष्यांची किलबिल, पाण्याची खळबळ, झऱ्यांचा खळखळाट आणि त्याचप्रमाणे झाडांची सळसळ यांना धवल ध्वनी अशी एक वेगळीच संज्ञा देण्यात आलेली आहे. शिवाय अश्वत्थ हा प्राणवायूचा पूर्ण स्रोत आहे. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला जो ऑक्सिजन मिळतो, प्राणवायू मिळतो तो 100% आहे. मग हे सुद्धा या अश्वत्थ वृक्षाचं महत्त्व आहे. आणि म्हणून प्राचीन काळी अश्वत्थ पूजन केलं जात होतं. विशेषतः शनिवारी अश्वत्थ वृक्षाचं आणि त्याच्या खाली असणाऱ्या हनुमानाचं पूजन केलं जात होतं. तुम्हाला मुद्दाम एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरांचं पिता विठ्ठलपंत हे जेव्हा संसार सोडून त्यांनी जेव्हा संन्यास घेतला तेव्हा आपला पती परत यावा यासाठी त्यांच्या मातेने, रुक्मिणी मातेने अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि त्यानंतर ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. असा हा अश्वत्थ सनातन अश्वत्थ आहे. आता अश्वत्थ म्हटल्याबरोबर त्याच्या जोडीने दुसऱ्या वृक्षाची आठवण येते, ती म्हणजे वडाची. वड आणि अश्वत्थ हे बहुतेक जोडीने येणारे वृक्ष आहेत. आणि असा हा वटवृक्ष ज्याच्याशी संबंधित वटपौर्णिमा किंवा वटसावित्रीचे व्रत आहे. या वटवृक्षाला स्त्रियांनी तर खूपच महत्त्व दिलेलं आहे. वटपौर्णिमेला त्याचं पूजन केलं जातं. त्याच्याभोवती सुतानी सूत गुंडाळलं जाते आणि जणू काही त्याला प्रेमबंधनाने जोडलं जातं आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी त्याच्याजवळ प्रार्थना केली जाते. या वटवृक्षाचे हिरवीगार पाने आणि लाल फळे हे जणू स्त्रीच्या शीतलतेचं आणि त्याचप्रमाणे तिच्या ठिकाणी असणाऱ्या ऊर्जेचं प्रतीक आहे. तसेच या वटवृक्षाच्या पारंब्या, या पारंब्यांपासून दुसरे वटवृक्ष निर्माण होतात. यातून स्त्रीची सर्जनशीलता व्यक्त होते. या पारंब्यांचा आणखीन तुम्हाला उपयोग सांगते की आता आयुर्वेदिक उपायांकडे आपण वळलेलो आहोत. तेव्हा केस मजबूत करण्यासाठी वटजटादी
तैलाचा अवलंब करतात की केस वडाच्या पारंब्यांप्रमाणे लांब सडक आणि मजबूत व्हावेत. आणि लहानपणी पूर्वीच्या काळी जे खेड्यामध्ये राहणारे लोक त्यांनी हा अनुभव घेतला असेल की या वडाच्या पारंब्यांचा सुरपारंब्या म्हणून खेळ खेळण्यासाठी उपयोग केला जात होता. आजही वडाच्या पानांवरती तांदळाच्या पापड्या करणे वगैरे असे काही त्यांचा व्यवहारातसुद्धा उपयोग केला जातो. असा हा वटवृक्ष आपल्याला तो का गुरु आहे, आपल्याला कोणत्या संदेश देतो? डाऊन टू अर्थ. ही पारंब्याच्या खाली जात असतात. म्हणजे तुम्ही किती समृद्ध झालात तरी तुम्ही नम्र झाले पाहिजेत. जमिनीशी असलेलं आपलं नातं सोडता कामा नये. अश्वत्थ, वट यांच्याबरोबर आणखीन एक तिसरा वृक्ष आहे, तो उंबर, औदुंबर. हे तिन्ही वृक्ष एकत्र असणे हे फार शुभयोग समजला जातो. औदुंबराचं नातं आपण दत्तात्रेयांशी जोडलेलं आहे अर्थातच. आणि हा क्षीरी वृक्ष आहे ज्याच्यातून चीक बाहेर पडतो. म्हणजे जणू काही मातेच्या दुधाप्रमाणे असा तो चीक असतो. म्हणून आपण ज्या दत्तात्रेयांचं वास्तव्य औदुंबराखाली आहे त्या दत्तात्रेयांनासुद्धा आपण दत्तात्रेय माऊलीच म्हणतो आणि त्यांच्या पादुकांची आपण औदुंबराखाली स्थापना करतो. या औदुंबराला वैदिक काळापासून महत्त्व होतं. औदुंबराच्या समिधा यज्ञात वापरल्या जात होत्या. इतकंच नाही तर यज्ञात हवी देण्यासाठी जी पळी वापरली जात होती तीसुद्धा औदुंबराच्या लाकडाची केली जात होती. संस्कृतमध्ये याला उदुंबर शब्द नाव आहे आणि नंतर मराठीत त्याचा औदुंबर किंवा उंबर झाला. आज आमच्या परिचयाचा, निदान ऐकून तरी परिचयाचा असलेला उंबरठा, आजच्या घरांना उंबरठा नसतो, पण पूर्वीच्या काळी घराला उंबरठा असायचा. नावावरूनच कळतं की तो उंबरापासून बनलेला आहे. का उंबरापासून हा उंबरठा बनवला जात होता? तर त्यामुळे विघातक शक्ती रोखल्या जात होत्या. अशा प्रकारे या उंबराला महत्त्व आहे. आणि औदुंबराचं झाड कधी का तोडायचं नाही, तर त्याच्याजवळ जलसंचय असतो. म्हणजे पाण्याचा शोध घेण्यासाठी या वृक्षाचा आपल्याला उपयोग होतो. अशी ही वृक्षत्रयी आहे. त्याबरोबर अजूनही काही असे वृक्ष आहेत की ज्यांना पूर्वी महत्त्व होतं, पूजनीय होते कोणत्या अर्थाने. तर उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आज पलाश म्हणून जो ओळखला जातो, सगळीकडे पलाश हे परिचित नाव झालेलं आहे आता, तो म्हणजे पळस. आणि हा आपल्याला पळससुद्धा अतिपरिचयात अवज्ञा का झालेली आहे? तर ही फुलपुडी जी आपल्याकडे येते ती पळसाच्या पानातून येत असते. पण या पानांना आपण तितकं महत्त्व दिलेलं नाही आहे. या पळसाला फार अगदी ऋग्वेदाच्या काळापासून महत्त्व मिळालेलं आहे. आणि पळसाची जी 3 पानं आहेत त्याच्यावरती ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रयीचं वास्तव्य असतं असं मानलं जातं. शिवाय पळसाचा जो फुलांचा लाल रंग, तो रंगपंचमीच्या वेळी वापरला जात असे आणि तो औषधी आहे, गुणकारक आहे. हा रंग त्वचेतून स्नायूंपर्यंत आत शिरतो, लाल रंग, आणि तो अनेक रोग बरे करतो असा अनुभव आहे. या उपनयनाच्या वेळी ब्राह्मण बटूच्या हातामध्ये पळसाचा दंड दिला जात असे, कारण या पलाशामध्ये ब्राह्मतेज आहे असा समज होता. आणि या पलाशदंडाला आषाढ असे एक नाव आहे. म्हणजे पलाशाला आषाढ हे सुद्धा नाव आहे. तर म्हणून आपण आजसुद्धा पलाशाला महत्त्व देतो. पलाशानंतर आणखीन एक येणारा वृक्ष आहे तो म्हणजे अशोक. आणि नावातच ज्याचा शोक नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. जसं तुम्हाला सांगितलं की वटवृक्षाचं महत्त्व तुम्हाला मी सांगितलं, स्त्रिया प्रदक्षिणा घालत होत्या. सीतेनीसुद्धा वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली होती, श्यामवट नावाच्या वडाला रामाने सुखरूप यावं म्हणून. तसंच पांडवांनी जेव्हा अज्ञातवासात
वनवासाचा अवलंब केला त्यावेळेला सुद्धा प्रमाण नावाच्या गंगा तीरावर असलेल्या वटाचा त्यांनी आश्रय घेतला होता. तर हे जे वटाला महत्त्व होतं पूर्वीच्या काळी, तसंच अशोकाला सुद्धा महत्त्व होतं. कारण महाभारतात जी नलदमयंतीची कथा आलेली आहे त्यामध्ये नलाची तात्यातूट झालेली असताना दमयंतीने अशोकाला प्रदक्षिणा घातली होती आणि त्याला तू माझा शोक नष्ट कर असे सांगितले होते. आजसुद्धा तुम्हाला माहीत नसेल पण पंचांगामध्ये अशोक कलिका प्राशन म्हणून एका विधीचा उल्लेख केलेला असतो. तर चैत्र शुद्ध अष्टमीला अशोकाच्या 8 कळ्यांचे प्राशन म्हणजे भक्षण करण्याची प्रथा प्राचीन काळी होती. असे प्राशन केल्यामुळे आपला शोक नष्ट होतो असा समज होता. आणि एक मुद्दाम महत्त्वाची सांगण्याची गोष्ट म्हणजे आज आपण वेगळ्या भलत्याच वृक्षाला अशोकवृक्ष म्हणतो. इमारतींच्या आडोशासाठी जे मोठे मोठे उंच वृक्ष हिरवेगार लावले जातात ते म्हणजे आसूपालव आहेत, मास्ट ट्री. तो खोटा अशोक आहे. खरा अशोक म्हणजे फक्त सीतेचा अशोक. कारण अशोक म्हटल्यावरती आपल्याला रामायणाची आठवण येते आणि रामायणातल्या रावणाने सीतेला ज्या अशोकवनामध्ये ठेवलं होतं त्या अशोकवनाची आठवण येते आणि तोच खरा अशोक आहे. हे मुद्दाम तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. स्मृती आणि पुराणांमध्ये असलेल्या वृक्षांबरोबर आज आपण आता कोणत्या वृक्षांकडे येणार आहोत तर आजच्या कोरोना काळामध्ये ज्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे त्यातला एक आहे शिवप्रिय वृक्ष अर्थात बेल. या बिल्वपत्रांना बेलाच्या पानांना आज कोरोना काळात त्यांचा काढा बनवण्यात येत असल्यामुळे अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या बिल्वपत्राचं त्रिदल आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे त्रिदल म्हणजे शंकराचे जणू 3 नेत्रच मानलेले आहेत किंवा शंकराच्या त्रिशूलाची 3 पाती म्हणून असाही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. क्वचित प्रसंगी 5 पानांचे बिल्वदलसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ते म्हणजे शिवाच्या 5 मुखांचे प्रतीक आहे. पुराणामध्ये बिल्वाच्या उत्पत्तीविषयी अनेक कथा आहेत. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण केल्यानंतर जे आनंदाश्रू त्याच्या डोळ्यातून आले त्याच्यापासून हा बिल्ववृक्ष निर्माण झाला असे म्हणतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे म्हणजे या बिल्ववृक्षाला श्रीवृक्ष असेही नाव आहे आणि बेलफळाला श्रीफल म्हणतात. आतापर्यंत आपल्याला फक्त नारळालाच श्रीफल म्हटलं तर माहीत आहे, परंतु बिल्ववृक्षाला बेलफळाला श्रीफल म्हणण्याचं कारण म्हणजे देवदानवांनी अमृत मंथन केल्यानंतर जेव्हा लक्ष्मी बाहेर आली त्यावेळी तिने या वृक्षाखाली विश्रांती घेतली आणि लक्ष्मीने या वृक्षाचा आश्रय घेतल्यामुळे, लक्ष्मीने म्हणजे श्रीने या वृक्षाचा आश्रय घेतल्यामुळे त्याला श्रीवृक्ष म्हणण्यात आले आणि म्हणून बिल्वफलाला श्रीफल म्हणण्यात आले. असा हा बिल्ववृक्ष आजही आपल्या उपयोगी कसा पडतो ते पाहण्यासारखं आहे. कोरोनापासून रक्षण करण्यासाठी तर त्याच्या पानांचा उपयोग होतोच. शिवाय बेलफळाच्या गरापासून जो मुरांबा केला जातो त्यामुळे आमांशा रोग बरा होतो. इतरही अनेक औषधी उपयोग तर आहेतच आणि आजही आपण या पत्री वाहताना सोमवारी शंकराची पूजा करताना हमखास बिल्वपत्रांचा उपयोग करतो. या बिल्वपत्रांचं आणखीन एक महत्त्व म्हणजे ते कितीही शिळी झाली तरी त्यांना ताजीच मानले जाते. म्हणजे तेच बिल्वपत्र तुम्ही धुवून पुन्हा शंकराला वाहू शकता. याचा अर्थ असा की लक्ष्मी कधीही शिळी होत नाही, संपत्ती कधीही शिळी होत नाही असंही त्याचं एक स्पष्टीकरण केलं जातं. तर अशा प्रकारचं हा बिल्वफलाला आज महत्त्व आलेलं आहे. शिवाशी त्याचा संबंध तर माहीतच आहे. त्यानंतर आपण जसा दत्तात्रेयांचा औदुंबराशी संबंध जोडला जातो, शिवाचा बिल्वाशी संबंध जोडला जातो, तसा हनुमानाशी ज्याचा संबंध जोडला जातो असा वृक्ष आहे तो म्हणजे रुई आणि ज्याला संस्कृत अर्क हे नाव आहे. अर्क या शब्दाचे संस्कृतमध्ये 2 अर्थ होतात.
एक अर्क म्हणजे सूर्य आणि दुसरा अर्क म्हणजे रुई. सूर्य नमस्कारामध्ये जे 12 नमस्कार आहेत त्यामध्ये ओम अर्काय नमः असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता हनुमानाचा आणि अर्काचा काय, या रुईचा काय संबंध, तर तुम्हाला हनुमानाची कथा माहिती आहे. जन्माला आल्याबरोबर त्यांनी सूर्यावरती एक फळ आहे उगवता लाल सूर्य, त्याच्याकडे लाल रंगाचं फळ समजून झेप घेतली आणि तो सूर्य तर काही त्याला मिळाला नाही. म्हणून मग त्याला तृप्त करण्यासाठी अर्क हे नाव असलेल्या वृक्षाचा आपण अवलंब करतो. या वृक्षाच्या पानांचा म्हणजे रुईच्या पानांचा हार आपण हनुमानाला घालतो, फुलांचाही हार घालतो. रुई तर आपल्याला ठिकठिकाणी उगवते म्हणून सर्वांच्या परिचयाची तर आहेच. या रुईला फळंसुद्धा येतात आणि ती छान पोपटाच्या पिल्लांसारखी हिरवीगार असतात. बाणभट्टांनी त्यांना पोपटाच्या पिल्लांना रुईच्या फळांची उपमा दिलेली आहे. आणि या रुईच्या फळातून जो कापूस निघतो त्याच्यापासून सुद्धा गाद्या उशा बनवल्या जातात. ही सुद्धा त्याची उपयुक्तता आहे. आता औषधी उपयुक्तता सांगायची म्हणजे दाजीशास्त्री पदे म्हणून जे आयुर्वेदाचार्य त्यांच्या पुस्तकामध्ये तर अर्काचे, या रुईचे 42 औषधी उपयोग सांगितलेले आहेत. पण त्यातला एक ठळक उपयोग म्हणजे या रुईच्या पानांमुळे सुद्धा कुष्ठरोग बरा होतो. जसा सूर्यकिरणांमध्ये कुष्ठरोग बरा करण्याचं सामर्थ्य आहे. तुम्हाला माहीत असेल की मयूर कवी नावाचा कवी होता, त्याला कुष्ठरोग झाला असता. तो बरा होण्यासाठी त्यांनी सूर्यशतकाची रचना केली या काव्याची आणि मग त्याचा कुष्ठरोग बरा झाला. म्हणजे त्या अर्कानी, सूर्यानी त्याचा जसा कुष्ठरोग बरा झाला तसा या अर्कानी रुईने सुद्धा कुष्ठरोग बरा होतं. असे हे उपयुक्तता असल्यामुळे आज आपण रुईला सुद्धा पूजनामध्ये महत्त्व दिलेलं आहे. आणि आज सगळ्यात ज्याचा बोलबाला होतो, विशेषतः तुळशीच्या लग्नामध्ये हजेरी लावणारं फळ म्हणजे आवळा. हमखास तुळशीच्या लग्नाच्या वेळीच तो आपल्याला पाहायला मिळतो. ह्या आवळ्याला शब्द आहे आमलक, त्याला स्त्रीलिंगीसुद्धा नाव आहे आमलकी. आणि एक लक्षात घ्या की जेव्हा वृक्षाला स्त्रीलिंगी नाव दिलं जातं तेव्हा त्या वृक्षाचं आपल्यावर मातेप्रमाणे असणारे प्रेम, अपार माया त्यातून व्यक्त होते. म्हणून या वृक्षांना स्त्रीलिंगी रूप बऱ्याच वेळा दिलं जातं. बकुळ, तो बकुळ म्हणण्यापेक्षा आपण ती बकुळ म्हणतो, तसं तो आवळा म्हणण्यापेक्षा ती आवळी. आणि या आजसुद्धा आवळी भोजनाची प्रथा आहे. का आवळी भोजन केलं जातं तर त्या निमित्ताने आवळीच्या झाडाखाली तुमचा वास होतो, आवळ्याच्या फळांचा तुम्ही आस्वाद घेता आणि त्याच्या अनेक औषधी गुणधर्माचा तुम्हाला अनुभव येतो. आवळा म्हटल्यावरती तुमच्या मनात एक समीकरण येतं, ते म्हणजे च्यवनप्राश, जो आवळ्यापासून केला जातो आणि जो आजही उपलब्ध आहे. कोरोना काळात तर या च्यवनप्राशाला फारच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर या कारण काय, तर या आवळ्यामध्ये असलेला रोगसंहारक शक्ती, संरक्षण करण्याचा गुणधर्म. आणि या आवळ्याला संस्कृत एक छान नाव आहे धात्री. धात्री म्हणजे काय, दोन अर्थ आहेत या धात्री शब्दाचे. धा या धातूपासून निर्माण झालेला, धा म्हणजे धारण करणे आणि पोषण करणे. आवळा हा मातेप्रमाणे तुमचं तुमचं पोषण करतो. पण धात्रीचा दुसरा अर्थ आहे, म्हणजे एक अर्थ आहे माता आणि दुसरा अर्थ आहे पृथ्वी. पृथ्वीसुद्धा तुमची माताच आहे. पृथ्वीसुद्धा तुम्हाला आधार देते, तुम्हाला धारण करते. आणि आणखीन एक गंमत माहिती आहे का, तुम्ही आवळ्याचं जर फळ पाहिलं असेल तर त्याच्यावरती 6 उभ्या रेघा असतात. ते म्हणजे जणू काही पृथ्वीचे रेखांश. म्हणून त्या अर्थाने सुद्धा आवळ्याचं धात्री हे नाव सार्थ होतं. आजच्या कोरोना काळात ही पृथ्वी आपली विष्णूंनी जिचं रक्षण केलेलं आहे, अशी ही पृथ्वी आज विषाणूग्रस्त झालेली आहे. विष्णूची पृथ्वी विषाणूग्रस्त झालेली आहे. आणि अशा वेळी विष्णूला प्रिय असणारा हा आवळा, ही धात्रीच आपलं रक्षण करेल. म्हणून आज तर कोरोना काळामध्ये आवळ्याला फार महत्त्व आहे. त्यानंतर आपण येणार आहोत ते शमी वृक्षाकडे.
शमी वृक्ष म्हटल्यावरती तुम्हाला आठवण होते ती महाभारतात पांडवांनी आपली अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रास्त्रे शमीच्या ढोलीमध्ये लपवली होती. या शमीला अग्निगर्भा शमी म्हटलेलं आहे. तर ही शमी आपल्याला भेटते ती फक्त गणेश चतुर्थीच्या वेळी गणपतीला वाहण्यात येणारी जी 21 पत्री आहेत, तर विशेषतः दुर्वा जास्वंद यांच्याबरोबर आपण शमीसुद्धा वाहतो आणि तेव्हाच फक्त ती आपल्याला पाहायला मिळते. पण शमीचा वृक्ष काही आपल्याला पाहायला मिळत नाही. हा शमी वृक्ष हा सीमा वृक्ष आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी गावांच्या सीमा कशा दाखवल्या जात होत्या, तर त्या काही भिंती बांधून नव्हत्या केलेल्या, तर त्या सीमा अरण्यांनी ठरल्या होत्या. म्हणजे 2 गावांच्या मध्ये अरण्य असायची. जुन्या काळात आश्चर्य वाटेल तुम्हाला की आमच्या लहानपणी पाहिलेलं होतं ठाणे आणि मुलुंड यांच्यामध्ये सुद्धा अरण्य होतं, रान होतं. बाळराजेश्वरी मंदिर जे आहे ते पूर्वी अरण्यात असलेलं आम्ही पाहिलेलं आहे. आणि बालकवींनीसुद्धा अशा अरण्यांना पुरोपकंठ म्हटलेलं आहे. जर तुम्हाला आठवत असेल श्रावणमास कवितेत पुरोपकंठी असा शब्द वापरलेला आहे. तर या अरण्यातले सीमावृक्ष हे सीमांचे रक्षण करत होते. शमी हा असाच सीमावृक्ष आहे आणि त्याच्यामध्ये अग्नीचं तेज आहे आणि म्हणून पांडवांची शस्त्रास्त्र गंजली नाहीत. वर्षभर अज्ञातवास असताना त्यांनी ती शस्त्रास्त्र तिथे ठेवली तरी ती लखलखीत तशीच्या तशीच ती बाहेर पडली. या शमी वृक्षाच्या विषयी सांगायचं म्हणजे जसं आज आपण दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून देतो, तसं प्राचीन काळी म्हणजे रामायणात त्याचा उल्लेख नाही आहे, पण प्रथा होती प्राचीन काळी की शमीची पानं रावण दहन झालं दसऱ्याला, म्हणजे जे रावण दहनाचा विधी केला जातो तो झाल्यानंतर सोनं म्हणून लोक एकमेकांना शमीची पानं देत होते. इतकंच नाही तर दसऱ्यापासून सीमोल्लंघनाला सुरुवात होत असे. माहिती आहे ना, सीमा उल्लंघन, राजे वगैरे लढाईला जात असत किंवा इतर लोक आपल्या कामांसाठी बाहेर पडत असत, तेव्हा ह्या सीमेचे उल्लंघन करण्यापूर्वी शमीची पूजा करण्यात येत असे. ह्या शमी वृक्षाला राजस्थानामध्ये किती महत्त्व आहे माहिती आहे. तर तो राजस्थानात कल्पवृक्ष मानलेला आहे आणि त्याला खेजडी असं नाव होतं. पूर्वी 17व्या शतकात 1730मध्ये जोधपूरच्या राजांनी शमीचं झाडांची तोड केली. कारण काय, तर त्या लाकडापासून नौका, बैलगाड्या, इमारतीचं फर्निचर, इमारतीचं बांधकामासाठी साहित्य वगैरे मिळतं म्हणून तोड केली, जंगलतोड. तर तेव्हा त्या काळात म्हणजे 1730 साली लोकांनी चिपको आंदोलन केलं होतं, जे आज प्रचारात आहे ते या खेजडीला वाचवण्यासाठी. आणि त्यांना आपले स्त्रियांनी, पुरुषांनी आणि त्यांना प्राणसुद्धा गमवावे लागले होते. म्हणजे या शमीला प्राचीन काळी किती महत्त्व होतं हे यावरून तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे या वृक्षांची किती हे वृक्ष पूजनीय कसे आहेत, सगळ्याच गरजा आपल्या भागवतात. ते सीमावृक्ष आहेत. सगळ्या दृष्टीने आयुर्वेद हा जो अथर्ववेदातून आयुर्वेद आलेला आहे, आयुर्वेदाचा मूलस्रोत अथर्ववेद आहे. आयुर्वेदामध्ये एकही वृक्ष असा नाही आहे की जो निरुपयोगी आहे. असं म्हणतात, गुरुनी शिष्याला सांगितलं की असं झाड शोधून काढ बघ ज्याचा कोणताही औषधी उपयोग नाही आहे. तर तसं नाही आहे. सगळे वृक्षांना औषधी महत्त्व आहे, सगळ्या दृष्टीने महत्त्व आहे आणि म्हणून त्यांचं आपण पूजन करतो. हे वृक्ष पूजनीय का झाले. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, म्हणजे केवळ उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून या वृक्षांकडे बघितलं जात नव्हतं. त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडलं जात होतं, ज्याला आपण आज वृक्ष अनुबंध म्हणतो. की आपली सुखदुःखसुद्धा माणसं या वृक्षांजवळ व्यक्त करत होती. रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर राम वृक्षांना विचारत गेला, तुम्ही माझ्या सीतेला पाहिलं का. अशा प्रकारे म्हणजे हे नातं जोडलं गेलं होतं. आणि आपल्या म्हणजे मानवाचं तो एक जसं काय आपतेष्ट असावेत त्याप्रमाणे हे वृक्ष प्राचीन काळी होते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही मुद्दाम लक्षात ठेवा की प्राचीन काळी अरण्य किती विपुल होती आणि तरीसुद्धा जंगलतोड होत नव्हती.
ह्याचं कारण आपल्या पूर्वजांचं दूरदर्शित्व, त्यांनी पुढच्या पिढ्यांचा उपयोग केला, विचार केला. तुम्हाला लहानपणी शिकला असाल एका म्हाताऱ्याची गोष्ट, की तो म्हातारा झाला तरी झाड लावतोय. कोणीतरी विचारतो, अरे कशासाठी, तुला तर त्याची फळं खायला मिळणार नाहीत. तो म्हणतो, मी माझ्यासाठी नाही, माझ्या नातवंडांसाठी हे झाड लावतोय. आता ही गोष्ट पुस्तकातली गोष्ट पुस्तकातच राहिली. आज आपण आजच्या पिढीसुद्धा वृक्ष तोडताना विचार करत नाही. औद्योगिकीकरणाच्या नावाखाली मेट्रो होते किंवा इतर दुसरे जे प्रकल्प राबवले जातात, त्यावेळेला ही जी जंगलतोड केली जाते ते योग्य आहे का? म्हणजे आज माणूस खरोखरच स्वतःच एक यंत्र झालेला आहे, म्हणजे यंत्रयुगामध्ये, आणि त्यामुळे हे वृक्षाशी असलेलं भावनिक नातं तो विसरलेला आहे. पण आता थोडी जाणीव झालेली आहे, म्हणजे वटलेल्या वृक्षातून हिरवी पालवी यावी, त्याप्रमाणे आता पर्यावरणवाद्यांनी या वृक्षाविषयीची जागरूकता निर्माण केलेली आहे. आजची स्लोगन तुम्हाला माहिती आहे, गो ग्रीन टू सेव्ह द ब्ल्यू. म्हणजे ब्ल्यू म्हणजे पृथ्वी, आपल्या निळ्या पृथ्वीचं संरक्षण करायचं असेल तर गो ग्रीन, हिरवाईचा अवलंब करावा. महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलं होतं, नेचर विल सॅटिस्फाय युअर नीड बट नॉट युअर ग्रीड. ह्या लालसेनी आपण जे वृक्षतोड केली, आपल्या हाताने काय म्हणतात ना, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. आणि हा कोरोना आलेला आहे, म्हणजे असं बोलू नये, पण निसर्गाने शिकवलेला धडा आहे तो. अरे निसर्गावरती मनुष्य कधीही मात करू शकत नाही. मानवापुढे निसर्ग नमला हे खोटं आहे. कारण आपणच स्वतः निसर्गाचा अविभाज्य घटक आहोत. आणि ह्या सगळ्याचे दुष्परिणाम काय झाले निसर्गावर, आपण जे सगळ्याच दृष्टीने आक्रमण केलेलं आहे, पंचमहाभूतांवर केलेलं हे आक्रमण आहे. आणि त्यामुळे आपल्याला धडा देण्यासाठी हा कोरोना जणू काही आलेला आहे. आणि वाईट वाटतं, जंगलतोड केल्यामुळे काय काय झालं. लहानपणी शाळेमध्ये तुम्ही धडे शिकला असाल, झाडं का वाढवायची, झाडाची मुळं माती घट्ट धरून ठेवतात, किंवा डोंगरावर वाढणारी जी झाडं असतात ते ढगांना अडवतात, पाऊस पाडतात. म्हणजे तर शिवाय हवा तर शुद्ध होते, म्हणजे ऑक्सिजन देतात आपल्याला, प्राणवायू देतात आणि जल देतात. आज करोना काळामध्ये माहिती आहे ना, कशाची म्हणजे शॉर्टेज आला, कशाची गरज निर्माण झाली, ऑक्सिजनची. ऑक्सिजन सिलेंडर मिळेनासे झाले. म्हणजे आज शुद्ध हवा आणि पाणी ज्या पूर्वी फुकट मिळणाऱ्या गोष्टी होत्या, त्यांना आज आपल्याला पैसे मोजावे लागतात. ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो, शुद्ध हवा. त्यानंतर पाण्याच्या सुद्धा बाटल्या आज आपण चक्क पैसे 20-20 रुपये 30-30 रुपये देऊन पाण्यासाठी पैसे मोजून विकत घेतो. काय म्हणायचं या स्थितीला, म्हणजे ही अशी स्थिती का आली. आणि मग आपण आता झाडं लावायला सुरुवात केली. एका मियावाकी नावाच्या जपानी पद्धतीचा आता अवलंब करतात, माहिती आहे का तुम्हाला, की त्यामुळे झाडांची वाढ लवकर होते. अरे तुम्ही 1 वर्षाच्या मुलाला अन्न कृत्रिम पद्धतीने घालून जर 20 वर्षाचं करायला गेलात शॉर्ट पिरियडमध्ये, तर कसं होणार. तर तशी ती पद्धत आहे, ती काही फार म्हणजे उपयुक्त नाही. म्हणजे हे कसं झालं, आग लागल्यावर विहीर खणण्यासारखं झालं. म्हणजे हे जंगलतोडीचे सगळे जे दुष्परिणाम आहेत, आपले वृक्ष पूर्वी पूजनीय होते, तेव्हा आजची पिढी हसेल, झाडांची कोणी पूजा करतं का, काय उपयोग आहे. आजची पिढी कशी आहे, त्यांचा बुद्ध्यांक वाढलेला आहे पण भावनांक कमी झालेला आहे. सगळं बुद्धीच्या कसोटीवरती लावतात. पूर्वी कवींनी सुद्धा निसर्गाचं महत्त्व कसं जाणलं होतं माहिती आहे ना. केशवसुतांनी सांगितलं होतं ना, आम्हाला वगळा हतप्रभधणी होतील तारांगणे, आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके. माहिती आहे ना. म्हणजे या सगळ्या साहित्य कृतींना, ज्या अगदी प्राचीन काळच्या संस्कृत साहित्यापासून आजच्या मराठी साहित्यापर्यंत सुद्धा प्रेरणा कोणी दिलेली आहे या सगळ्या साहित्य निर्मितीला? निसर्गाने दिलेली आहे. हा निसर्ग नष्ट झाला तर या यंत्रयुगामध्ये ही यंत्र तुम्हाला प्रेरणा देणार का? यंत्रांच्या तुम्ही उपमा उत्प्रेक्षा आपल्या साहित्यामध्ये वापराल का? म्हणजे हे पटणारं नाही आहे मनाला. हे नव्या पिढीला कधीच कळणार नाही. पण आता एक जागृती कशी आलेली आहे, तर नक्षत्र वृक्ष
हे माहिती आहे का ही कन्सेप्ट तुम्हाला, की ज्या प्रत्येक व्यक्तीचा ज्या नक्षत्रावर जन्म झालेला असतो तिला उपयुक्त असा एक एक वृक्ष आहे. तो वृक्ष तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उपयुक्त आहे. म्हणून 27 नक्षत्रांचं असं उद्यान करण्याचं आता एक प्रथा पडलेली आहे. कलकत्त्याला असं नक्षत्र उद्यान आहे. जैन धर्मातील 24 तीर्थंकरांना सुद्धा जी ज्ञानप्राप्ती झाली ती विविध वृक्षांखाली झाली होती. म्हणून त्यांनीसुद्धा या वृक्षांना महत्त्व देऊन त्यांची लागवड केलेली आहे. तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की हे माझं व्याख्यान आहे ते आपल्या मातृशक्ती आणि साहित्य विधा या विभागातर्फे आहे. तर साहित्य विधा विभागाला मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की संस्कृत साहित्यामध्ये जी वृक्षनिर्मितीबद्दल जे साहित्य आहे किंवा वृक्षांच्या ज्या उपमा उत्प्रेक्षा वगैरे अलंकारांचा वापर केलेला आहे, वृक्षवर्णनं आलेले, त्याचा त्यांनी मुद्दाम अभ्यास करावा. मातृशक्ती विभागाला वृक्षांचं महत्त्व एक वेगळंच सांगायचं आहे. कारण या प्राचीन काळापासून या वृक्षांचं संरक्षण संवर्धन स्त्रियांनी केलेलं आहे. स्त्री ही जात्यात सर्जनशील आहे. ती मातृत्व हा तिचा स्थायी भाव आहे. ती विवाहित असो अविवाहित असो, परंतु तिच्यामध्ये जी मातृत्वाची अंतःप्रेरणा आहे तीच तिला या वृक्षांचं संरक्षण संवर्धन देण्यासाठी उद्युक्त करते. म्हणूनच तुम्ही जर बघितलं असेल रामायणात सुद्धा सीता वनवासात असताना तिने वृक्षांची काळजी घेतली असा उल्लेख आहे. किंवा महाभारतामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये ज्या स्त्रियांच्या कथा आलेल्या आहेत, उदाहरणार्थ शकुंतलेची कथा मुळात महाभारतात आलेली आहे. दुष्यंत शकुंतलेची कथा तर तुम्हाला माहिती आहे. शकुंतला तर निसर्ग कन्या होती, कशी निसर्गावर प्रेम करत होती. कालिदासाच्या कुमार संभवात सुद्धा पार्वती जेव्हा शिवप्राप्तीसाठी तप करत होती त्यावेळेला तिने सभोवती असलेल्या वृक्षांची काळजी घेतली होती. म्हणजे त्यावेळेला या सगळ्या ज्या संस्कृत साहित्यामध्ये स्त्रिया आलेल्या आहेत त्या सर्वच आपल्याला वृक्षांची काळजी घेताना दिसतात. ही अंतःप्रेरणा आहे. आणखीन वृक्षांची आपण आप्तेष्ट म्हणून तर मानलं पाहिजेच, पण वृक्षांना संवेदना आहेत याचा आपल्याला विसर पडता कामा नयेत. वृक्ष हे अचर आहेत पण अचेतन नाहीत आणि म्हणून त्यांना 5 ज्ञानेंद्रिय आहेत. याचा उल्लेख महाभारतामध्ये केलेला आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांचे जे 5 विषय आहेत त्यांचा ते आस्वाद घेतात. आज आपण जगदीशचंद्र बोसांना याचं श्रेय देतो की वृक्षातल्या चेतनत्वाला, पण याचा उल्लेख महाभारतातही आहे. म्हणजे जर वृक्षांना कर्णमधुर संगीत ऐकवलं तर ते मधुर फळं देतात, फुलं देतात. आपल्या सुमेधाताईंनी हा प्रयोग केलेला आहे. वृक्षांची निगा राखताना त्यांना गाणी ऐकवतात. याचं म्हणजे आज मुद्दाम ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तर ही जबाबदारी आपल्या मातृशक्ती विभागावरच एक प्रकारे आहे असं मला म्हणावंसं वाटतं. म्हणजे आजच्या काळामध्ये वृक्षांविषयीचं जे काही आंदोलन करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपला स्त्रियांचा सहभाग असला पाहिजे. आज वृक्षांवरती किती वेगवेगळ्या प्रकारे आपण अत्याचार करतो हे सांगायला नको. वृक्ष तोडण्याचा भाग तर सोडूनच द्या, पण आत्ताच मी बातमी वाचली की वृक्षात कोवळी रोपं लावतात, त्यांच्या संरक्षणासाठी जाळ्या लावतात. ते वृक्ष मोठे व्हायला लागले तरी त्या जाळ्या काढत नाहीत. मग त्यांची वाढ कशी होणार? अरे लहान बाळाला तुम्ही कायमचं पाळण्यात ठेवणार का? त्याला कधीतरी बाहेर नको का काढायला? म्हणजे हा त्यांच्यावरती एक प्रकारे अन्याय आहे. आणखीन फार वाईट म्हणजे सजावटीच्या नावाखाली मृत वृक्षांच्या खोडांवरती काय रंगकाम वगैरे केलं जातं किंवा त्यांना लाईट लावले जातात, रोषणाई त्यांच्यावरती केली जाते. अरे त्यांना त्या विजेचे आतून चटके नसतील का बसत? तुम्ही कल्पना करा ना. किंवा टायर टांगले जातात. हे सगळे त्यांच्यावरती आज आपण किती अन्याय करतो. राजकीय पुढारी आपल्या फ्लेक्स जे असतात ते मोठे मोठे त्याच्यावरती लावतात आणि आपल्या जाहिराती करतात. अरे ते बिचारे
अचर आहेत, मूक आहेत, त्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत म्हणून त्याच्यावरती आपण इतका अन्याय करायचा. तर याच्या विरुद्ध आपण आजच्या काळामध्ये आवाज उठवला पाहिजे. आज आपण निसर्गपूजनाची व्याख्या बदलली पाहिजे. केवळ हळद कुंकू वाहून केलेली पूजा नाही. त्याला प्रदक्षिणा घालण्यामध्ये शास्त्रीय कारण आहे की आपल्याला ऑक्सिजन मिळतो. पण बाकी तुम्ही पूजा म्हटलं तर ते कर्मकांडाचा अवलंब करू नका. पण आज वेगळ्या पद्धतीने पूजा केली पाहिजे. विशेषतः आजच्या तरुण पिढीने करण्याचं निसर्गपूजन म्हणा किंवा हे वृक्षपूजन हे त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की वृक्षाचं आरोपण, संरक्षण आणि संवर्धन हेच खरं निसर्गपूजन आहे. आज आपण निरनिराळ्या सोसायट्यांमध्ये राहतो, त्याच्या भोवताली किती झाडं असतात. आपण त्यांची कशाप्रकारे निगा राखतो? काही काळजी घेतो का? त्यांना खत पाणी घालावं लागतं. आणि इतकंच नाही तर आता झिरो वेस्ट ही संकल्पना आलेली आहे की शून्य कचरा. आज आपण जो कचरा आहे त्याचं खत करू शकतो, ते झाडांना घालू शकतो. पाणीसुद्धा जे आज महाग झालेलं आहे, फुकट पाण्याचा जो अपव्यय होतो तो वाचवता येतो. की भांडी विसळल्यानंतर त्याचं खरकटं पाणी, म्हणजे ते घासलेली नव्हे पण नुसती विसळलेल्या पाण्यात खरकटं पाणी असतं, ते सुद्धा आपण झाडांना घालू शकतो. म्हणजे इतका अशा प्रकारे म्हणजे दोन्ही स्वार्थ आणि परमार्थ असं दोन्ही प्रकारे आपण या वृक्षांचं संरक्षण करू शकतो. संस्कृतमध्ये एक चांगली म्हण आहे, आम्रापि सिक्ता पितरोपि तृप्ता. आंब्याला पण म्हणजे पाणी घालायचं आणि त्याच्यात ते पाणी आपण पितरांना दिलं असं समजायचं. म्हणजे किती एका दगडात दोन पक्षी या म्हणीला जरा विचित्र अर्थ आहे, पण एका याच्यामध्ये गोष्टीत आपण दोन गोष्टी साध्य करतो. तेव्हा आज निसर्गपूजनाकडे आजच्या तरुण पिढीने विशेषतः या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. भले त्यांचा या पूर्वीच्या पौराणिक कथांवरती विश्वास बसणार नाही, त्यांना ते भाकड कथा म्हणतील, पण पूर्वीच्या काळी अशा कथांतूनच निसर्गाविषयी प्रेम निर्माण होत होतं, हे तुम्ही विसरू नका. आणि आजचे नवीन एक ही घोषणा काय आहे, वृक्षा रक्षन्ति रक्षिताः. जर तुम्ही वृक्षांचं रक्षण केलं तर ते तुमचंसुद्धा रक्षण करतील. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद नीलाताई. खरं तर आमच्यासारख्या तरुणांना आता वृक्षाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी तुमच्या या व्याख्यानामुळे मिळाली. मंडळी, मगाशी सुरुवातीलाच मी शांताबाई शेळके यांच्या कवितांचा जो एक उल्लेख घेतला, योगायोगाची गोष्ट अशी की शांताबाई शेळके यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू असताना त्यांची जन्मतारीख आणि आपल्या नीलाताईंची जन्मतारीख एकच आहे. हा एक खरोखर सुंदर असा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. नीलाताई, या व्याख्यानाबद्दल खरंच आपले मनस्वी आभार. संस्कार भारतीच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते. आणि कार्यक्रमाचा समारोप आपण परंपरेनुसार अर्थातच पसायदानाने करणार आहोत. ऐकूयात पसायदान. तया
सुखी